मित्रांनो, माझं नाव आहे अनुज कदम आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय माझ्या चॅनलवरती। तर मित्रांनो, रिसेंटलीच आपल्या प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदी यांनी नालंदा युनिव्हर्सिटीचं रिस्टोरेशन कंप्लीट केलं आहे। नालंदा विश्वविद्यापीठ याचं रिस्टोरेशन आताच 2024 मध्ये झालं आहे। आता ह्या युनिव्हर्सिटीचा नेट झिरो कॅम्पसमध्ये 6 स्कूल्स आणि 4 डिफरंट सब्जेक्टवरती स्टडी करण्यासाठी युनिव्हर्सिटीजसुद्धा आहे। येथे फक्त स्टडीज नाही तर स्पोर्ट्स आणि बाकी सगळ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा होतात। इथे असे प्रोग्राम्स ऑर्गनाईज केले जातात जे अटेंड करण्यासाठी पूर्ण जगभरातून स्टुडंट्स पार्टिसिपेट करत आहेत। येथे नॉलेज तर दिलं जातंच, पण त्याच नॉलेजसोबत आपल्या इंडियन कल्चरचे आणि बुद्धिस्ट टेकचे हिस्टॉरिकल टीचिंगसुद्धा शिकवले जातात। आज आपण बघणार आहोत याच नालंदा विश्वविद्यापीठाचे इतिहास। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, नालंदा विद्यापीठाची स्थापना केली होती ते म्हणजे गुप्त सम्राटांपैकी कुमारगुप्त यांनी। नालंदा विद्यापीठाची स्थापना झाली होती ती म्हणजे 5व्या शतकात आणि नालंदा युनिव्हर्सिटी ही बिहारमधील राजगिरी ह्या शहरामध्ये आजच्या तारखेत स्थित आहे। त्याचबरोबर नालंदा विद्यापीठ हा आधी एक बुद्ध विहार होता, जिथे भिक्षू येऊन बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान व धार्मिक ग्रंथांचे पठण करत होते। परंतु काही वेळानंतर या बौद्ध विहाराला नालंदा विद्यापीठामध्ये ट्रान्सफॉर्म करण्यात आले आणि हा विद्यापीठ भारतातला पहिला निवासी विद्यापीठ होता, जिथे की शिक्षक आणि त्यांच्याबरोबर विद्यार्थीसुद्धा निवास करू शकत होते। या विद्यापीठामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी किंवा शिक्षण प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांना एंट्रन्स एक्झामसुद्धा द्याव्या लागत होत्या आणि त्याचबरोबर या विद्यापीठामध्ये शिक्षण प्राप्त करण्यासाठी फक्त भारतातूनच नाही तर पूर्ण जगभरातून विद्यार्थी येत असत। नालंदा विद्यापीठामध्ये अनेक सब्जेक्टवरती किंवा विषयांवरती अभ्यास होत होता। त्यांपैकी काही विषय म्हणजे तर्कशास्त्र आणि तत्त्वज्ञान, ज्यामध्ये न्याय, वैशेषिक संख्या, योग, मीमांसा, वेदांत इत्यादी यांचा अभ्यास होत असे। त्याचबरोबर वैदिक शास्त्रांमध्ये आयुर्वेद, चरक संहिता आणि सुश्रुता संहिता यांचा अभ्यास। त्यानंतर गणित आणि खगोलशास्त्र यांच्यामध्ये अंकगणित, भूमिती आणि खगोलशास्त्र यांचा अभ्यास। त्यानंतर भाषा आणि साहित्यामध्ये संस्कृत, प्राकृत, पाली, तिबेटी भाषा आणि त्यांच्या साहित्यांचा अभ्यास होत असे आणि त्याचबरोबर कला आणि वास्तुकलामध्ये चित्रकला, शिल्पकला आणि स्थापत्यकला यांचा अभ्यास। आजपासून 1500 वर्षांपूर्वीसुद्धा आपल्या भारतामध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या भारताच्या विद्यापीठांमध्ये अशा वेगवेगळ्या विषयांवरती अभ्यास होत होता। नालंदा विद्यापीठामध्ये रत्न रंजक, रत्न समुद्र आणि रत्न दधी असे 3 ग्रंथालय होते। ज्या ग्रंथालयांमध्ये अनेक ग्रंथ, धार्मिक ग्रंथांचा समूह आणि हस्तलिखिते ठेवण्यात आली होती। नालंदा विद्यापीठाच्या या ग्रंथालयांमध्ये लाखोच्या प्रमाणात पुस्तके ठेवण्यात आली होती, म्हणून या ग्रंथालयांना ज्ञानाचा खजिना म्हणून ओळखत होते। एका वेळेला नालंदाच्या या ग्रंथालयांमध्ये 90 लाखहूनही अधिक पुस्तकं ठेवण्यात आली होती। तर मित्रांनो, काही लोकांना हा प्रश्न पडला असेल की नालंदा विद्यापीठ जर एवढं भव्य होतं तर रिस्टोरेशनच्या आधी नालंदा विद्यापीठ असं विध्वस्त झालेल्या अवस्थेत का होतं? तर त्याचं कारण म्हणजे की 12व्या शतकामध्ये टर्की आक्रमक, ज्याचं नाव होतं बखतियार खिलजी यांनी 1176 साली नालंदा विद्यापीठावर आक्रमण केले। त्यांनी तेथील ग्रंथालयांना आग लावली व शिक्षकांना व धर्मगुरूंना मृत्युमुखी पाडले। तेच नाही तर नालंदा विद्यापीठामधील 4000हूनही अधिक ग्रंथ जळून खाक झाले आणि ते ग्रंथालय एवढे भव्य होते की ते ग्रंथालय पूर्णपणे जळायला अनेक महिन्यांचा वेळ लागला आणि जी आग होती ती अनेक महिने तशीच पेटत होती। आणि खिल्जीच्या आक्रमणानंतर नालंदा विद्यापीठाची संस्कृती व त्याचे ज्ञान व त्याचे गौरव पूर्णपणे विध्वस्त झाले। नालंदा विद्यापीठ हा भारतातील पहिला निवासी विद्यापीठ होता। त्याचबरोबर युनेस्कोने 2016 मध्ये नालंदा विद्यापीठाला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये सुद्धा इन्क्लूड केले।
आणि आधुनिक काळामध्ये नालंदा विद्यापीठाच्या रिस्टोरेशनसाठी काम चालू होतं ते म्हणजे 2006 पासून, जेव्हा आपल्या सरकारने नालंदा विद्यापीठाचे रिस्टोरेशनसाठी पहिल्यांदा मागणी ठेवली. त्यानंतर 2010 मध्ये नालंदा विद्यापीठाचे रिस्टोरेशनच्या कामाला सुरुवात झाली आणि आज 2024 मध्ये नालंदा विद्यापीठ हा पूर्णपणे रिस्टोर होऊन कंप्लीट आहे आणि आता तिथे अनेक स्कूल्स आणि युनिव्हर्सिटीज चालू आहेत, जिथे की पूर्ण जगभरातून आजही अनेक विद्यार्थी शिक्षण प्राप्त करण्यासाठी येत आहेत. तर मित्रांनो, भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये, ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या भारताची महान संस्कृतीबद्दल सांगत असेल. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.